माते तुझे ध्यान आम्हास राहू, तुझे नाम अमुते मुखासे येऊ, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. सौ रमाबाई यांचे आजारपण लांबले. अनेक उपायांनी देखील बरे वाटेना. तेव्हा न राहून सद्गुरूंना हरी महाराजांनी प्रकृतीच्या स्वास्थ्याविषयी विचारणा केली. सद्गुरूंनी स्वामी कृष्णानंद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथील साळवण श्री भगवती रेणुका मातेच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन व सेवा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार हरी महाराजांनी तेथे जाण्याचा आणि तिथे श्री सप्तशती ग्रंथाचे पाठ करण्याचा संकल्प सोडला. सगळी व्यवस्था ठरवून हरी महाराज, सौ रमाबाई, श्यामबाळ, कृष्णानंद स्वामी आणि मदतीला एक दोघेजण असे सगळे श्रीगोंदा साळवण इथे निघाले. हरी महाराज तथा कृष्णानंद स्वामी पायी तर सौ रमाबाई बैलगाडीत बसून निघाले. अतिशय पुरातन अशा त्या मंदिरात त्यांनी निवास केला. तिथे गेल्यावर आई भगवती रेणुका मातेचे दर्शन सर्वांनी घेतले. तेथे पोहोचल्यावर सौ रमाबाई एका आठवड्यात हळूहळू जरा बऱ्या होत आहेत असे जाणवले. ते पाहता काही दिवस सर्वांनीच तेथे थांबूयात असा निर्णय ठरला. त्याच दरम्यान हरिगुरुजींनी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नित्यपाठ आरंभले. काही दिवसातच सौ रमाबाई उठून बसल्या. हळूहळू रोजची कामेही करू लागल्या. संकल्पानुसार पाठ पूर्ण करून तद्दशांश हवन संपन्न करून हरी महाराजांनी संकल्पपूर्ती केली. त्याचवेळी अन्नदानही केले. आई भगवतीच्या सहवासात काही दिवस राहून तिची कृपा अनुभवली. आता सर्वांनी परतायचे ठरवले. निघताना हरी महाराजांनी सश्रद्धपणे अंबाबाई समोर साष्टांग दंडवत केला. पुनश्च नगरला बालाजी मंदिराची सेवा आणि आपली दैनंदिनी हरी महाराजांनी सुरू केली. माघ महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला होता. अशाच एका दिवशी स्वामी कृष्णानंदांनी सहकुटुंब माहूर यात्रेला जाण्याची संकल्पना हरी महाराजांना सांगितली. सद्गुरूंना विचारून त्याची परवानगी घेऊन यात्रा सुनिश्चित झाली. हरी महाराज यांच्या नियमानुसार ही यात्रा पायीच करायची होती. घरचे तथा काही भक्तमंडळी सोबत घेऊन माहूरला सर्वांनी प्रस्थान करण्याचे निश्चित केले. नगरपासून माहूर यात्रा म्हणजे बराच लांबचा पल्ला होता. अगदी मधल्या रस्त्याने आणि मुक्काम करीत जायचे म्हटले तरी 1.5 ते 2 महिने एवढा कालावधी लागणार होता. अनेकांनी वाटेत त्यांच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली. तरी देखील स्वामी कृष्णानंदांनी शक्यतो सगळ्यांच्या भोजनाला पुरेल एवढा शिधा घेऊनच जाण्याची तयारी केली. सर्व मिळून जाणाऱ्यांची संख्या 25च्या वर गेली. पुन्हा रस्त्याने जाता जाता काही काळ सोबत येणारी मंडळी बरीच होती. 2 बैलगाड्या सोबत होत्या. यात्रेत काय काय अडचणी येऊ शकतात याची नुसती कल्पनाच केली तरी चिंता वाटावी असे होते. मात्र इथे जगदंबा साक्षात सगळ्या सोयींची पूर्तता करून निर्विघ्नपणे पार पाडणार याची हरी महाराज आणि स्वामींना खात्री होती.
सगळी भक्तमंडळी मुखाने जगदंब जगदंब जय जगदंब जय जगदंब असा जय घोष करीत निघाली होती. कधी कोणी अंबाबाईची गाणी गात होते तर कधी कोणी नाथांचा गोंधळ. ठराविक अंतरावर कोणी ना कोणी मुक्कामाची व्यवस्था केलेली होतीच. तिथे सगळ्यांची आन्हिके आवरत. दुपारची आरती महाप्रसाद व्हायचा. काही क्षणांची विश्रांती घेऊन सगळे पुढे सरकत. सायंकाळ होता होता पुढच्या मुक्कामाची जागा यायची. तिथे सायंकाळची उपासना आणि प्रार्थना व्हायची. जगदंबेच्या नावाचा जयघोष व्हायचा आणि मग सर्वांना महाप्रसाद मिळायचा. पुढे हरी महाराज एखादे प्रवचन किंवा कीर्तन करायचे. खेळ मांडला खेळ मांडला हो खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला हो खेळ मांडला. मग पुन्हा शांतपणे सगळेजण विश्रांती घ्यायची. ऋतूनुसार रात्री फार थंडावा नव्हता, त्यामुळे कुठल्याही मंदिरात ओसरीवर किंवा कुठेही झाडाखाली झोपले तरी चालत होते. बघता बघता मराठवाड्याची सीमा ओलांडून सगळे विदर्भात दाखल झाले. पण फारसा काही कोणाला त्रास जाणवला नाही, कारण जेवणाच्या आणि विश्रांतीच्या वेळा व्यवस्थित पाळल्या जात होत्या. कृष्णानंद स्वामींनी तो दंडक सगळ्यांना घालूनच दिला होता. त्यामुळे जेवण आणि विश्रांती अगदी वेळेवर होत होती. सगळ्यांच्या तब्येती अगदी ठणठणीत होत्या. त्या दिवशी भल्या पहाटे सगळ्यांचे आवरले आणि निघाले. जगदंबेच्या नामाचा घोष करीत सगळे निघाले. वाट थोडीशी आडवळणाची होती आणि वाटेत बरेचसे जंगलही वाढलेले होते. बरीच झाडी असल्यामुळे सावलीही होती, म्हणजे कोणालाही थकवा जाणवला की लगेच विश्रांती घेता येणार होती. काही वळणे संपली आणि एक बरेच मोठे मैदान लागले. सगळ्यांनी निश्वास सोडला. मैदानापाशी पोहोचले आणि काही क्षणातच आजूबाजूच्या झाडावरून वानरे उतरून पळत त्यांच्या दिशेला येऊ लागली. एवढी सगळी वानरं आपल्या दिशेला येताना पाहून सगळ्यांची पाचावर धारण बसली. आता काय करावे हेच त्यांना सुचेना. स्वामी कृष्णानंदांनी सांगितले, कुणीही पळू नका, घाबरू नका. ते स्वतः पुढे गेले. ती वानरेही जवळ आली. त्यात एक मोठे वानर होते. ते स्वामी कृष्णानंदांकडे चालत आले. एक वार त्यांच्याकडे पाहत त्याने त्यांच्यासोबत चालायला सुरुवात केली. त्याला तसे चालताना पाहून स्वामी कृष्णानंद शांतपणे मित्राचा हात धरून चालत जावे तसेच चालत जाऊ लागले. इतर वानरेही जणू माहूरच्या यात्रेला निघाल्याप्रमाणे शांतपणे चालू लागली. स्वामी कृष्णानंद सर्वांना म्हणाले, मी तुम्हाला सगळ्यांना म्हणालो ना की घाबरण्याचे कारण काहीही नाही. बघा, साक्षात मारुतीराया आपल्यासोबत आहेत असे समजा आणि चाला, काहीही होणार नाही. सगळ्यांनी शांतपणे चालायला सुरुवात केली. जवळपास जंगल संपेपर्यंत ती वानरे त्यांच्या सोबत होती. जंगल जसे जसे विरळ होत चालले तसे एक एक करून ती निघून जाऊ लागली. शेवटी सगळी वानरं निघून गेली. पुढे आणखी काय अनुभव आला? हे सर्व माहूरला कधीपर्यंत पोहोचले? हे सर्व जाणूयात पुढील कथाभागात. Swami.